एक 19 वर्षाची तरुणी ही भाजी मंडीमधून तिच्या घराच्या दिशेने जात होती, तिच्या घराकडे जात होती, पण मात्र वाटेमध्येच तिला एक तिच्या ओळखीची महिला भेटली। आता ही महिला त्या तरुणीला बोलू लागली, या दोघींची ओळख होती आणि मग बोलत बोलत ह्या त्या ठिकाणाहून चालत होत्या। पण मात्र काही अंतरावर गेल्यानंतर ती जी महिला आहे त्या तरुणीला म्हणले की चल आपण वडापाव खाऊ, आपण घरी जाऊन वडापाव खाऊ आणि मग काही वेळ गप्पा मारू असं म्हणून त्या 19 वर्षीय तरुणीला त्या महिलेनं घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर घरामध्ये गेल्यानंतर त्या महिलेनं त्या तरुणीला आतमध्ये कोंडून टाकलं, बाहेरून कडी लावली आणि ती त्या ठिकाणाहून पसार झाली। आता तरुणीला आतमध्ये कोंडलं, पण मात्र आतमध्ये त्या महिलेचा नवरा सुद्धा होता। त्या नवऱ्यानं त्या 19 वर्षीय तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्याच्या कात्रज परिसरामध्ये घडलेली। तारीख आहे 3 मार्च 2024 ची। 3 मार्च 2024ला दुपारी 2:30च्या सुमारास 19 वर्षीय तरुणी ही तिच्या घरामधून भाजी मंडीमधून घराच्या दिशेने निघालेली होती आणि ती घराकडे जात होती, पण मात्र वाटेमध्येच तिला एक ओळखीची महिला भेटली आणि ती महिला या तरुणीला बोलत बोलत त्या ठिकाणाहून जात होती। पण मात्र जात असताना त्या महिलेनं त्या तरुणीला आग्रह केला की आपण काय करू, घरी जाऊ, वडापाव खाऊ, काही वेळ आराम बोलू आणि मग तू तुझं घरी जा असं म्हणून त्या महिलेनं त्या तरुणीला तिच्या घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर काही वेळ तिथं बसली, पाणी देते म्हणून तिला बसवलं, घराच्या बाहेर आली आणि बाहेरून कडी लावून त्या ठिकाणाहून पसार झाली। आता बाहेरून पसार झाल्यानंतर ती तरुणी आतमध्ये एकटीच होती असं वाटत होतं, पण मात्र त्या ठिकाणी त्या महिलेचा नवरा सुद्धा होता। आता त्या नवऱ्यानं त्या 19 वर्षीय तरुणीबरोबर जबरदस्ती केली, तिच्याबरोबर नको ते कृत्य केलं आणि हा प्रकार दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालला। ती जी कडी लावून गेलेली महिला होती ती त्या ठिकाणी आलीच नाही, ती त्या ठिकाणी त्या तरुणीला सोडून पसार झालेली होती। आणि जेव्हा संध्याकाळ झाली 11 वाजले, त्या महिलेला तरुणीला त्या ठिकाणून सोडून देण्यात आलं, त्यावेळी त्या तरुणीनं थेट पोलीस स्टेशनची धाव घेतली आणि ती थेट भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि त्या ठिकाणी आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली। पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि तो जो आरोपी व्यक्ती आहे त्याच्यावर आणि त्याच्या बायकोवर, त्या महिलेवर सुद्धा कारवाई केली। त्या दोघांनाही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय। महिलांना फसवत आहेत, महिला तरुणींना फसवत आहेत, पुरुष महिलांना फसवत आहेत। फसवीचं काम कशा पद्धतीनं वाढत चाललंय, अन्याय अत्याचाराचं प्रमाण सुद्धा कशा पद्धतीनं वाढत चाललंय। समाजामध्ये जे घडतंय, जे पेपरमध्ये छापून येतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचाही मन दुखवणं हा आमचा उद्देश नाही। तुम्हाला सावध करणं, तुम्ही सुद्धा सावध राहिलं पाहिजे। समाजामध्ये काय घडतंय हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणून अशा पद्धतीच्या घटना आम्ही तुम्हाला सांगत असतो। पण मात्र हे जे प्रकरण घडलंय यामध्ये तुम्हाला काय वाटतं हे अगदी कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।